Hello, hello. This is the My Artifact episode number 1917. ची तारीख आहे 23 मे 2020. वाजले आता 10:16. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता. वाय? बिकॉज ऑफ दॅट की माझ्या आईचा आणि माझ्या बहिणीचा झगडा झाला होता. सो आय वॉज सॉर्टिंग देम. आणि त्यानंतर मग रात्री मला ते मिरचे निवडायचं काम होतं. म्हणजे मिरची असते ना, त्याचे देठं तोडून त्याला साईडला करणं. सो वेल, चांगलं आणि वाईट, ओके, गुड आणि बॅड, ट्रू ऑर फॉल्स, ओके, ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या खूप सिंपल आहे. ओके, म्हणजे समजा जर मी म्हणतो की मी चोरी करत आहे, सो इट इज बॅड. ओके, या दॅट इज बॅड. मग मी असं म्हणतो की माझ्यापाशी म्हणजे दुसरं काहीच नाही, म्हणजे इन द सेन्स की मला माझी मजबुरी होती चोरी करणं. तर हे ऐकल्यानंतर मग काय, बॅड आहे का गुड आहे? ओके, दॅट इज ऑल्सो बॅड. या मजबुरी होती, तर मजबुरी whatever it is, but good or bad, it is also count as bad. या माणसाची एक गोष्ट असते जे अंडरस्टँड करते की कोणती गोष्ट चांगली आहे किंवा कोणती गोष्ट वाईट आहे. म्हणजे इन द सेन्स की म्हणून घे, एका व्यक्तीचा खून करणं ऍक्च्युली ही गोष्ट वाईट आहे. जरी त्या व्यक्तीने मजबुरीमध्ये केलं किंवा काही केलं whatever, पण समजा जर एखाद्या व्यक्तीचा खून करत आहे, दॅट इज बॅड थिंग, वाईट गोष्ट आहे ना. या आता नेहमी गोष्ट एवढी सिरियस नसते. आता मानून घे की एक सिम्पल एक्झाम्पल आहे जे डेली बेसिसवर असतात. मानून घे की माझ्या घरी स्वयंपाक बनवला, ओके, आणि 10 पोळ्या बनवल्या, ओके, तर घरच्यांनी सगळ्यांनी खाल्ल्या, एक पोळी आहे, ओके, आणि 10 पोळ्या ताज्या बनवल्या, 2 पोळ्या शिळ्या आहे अगोदरच्या, आणि खाणारे करीब 4 जण होते. तर मिळून किती 12 पोळ्या आहे ना. या तर सगळ्यांनी मिळून करीब 2-2, 3-3 पोळ्या खाल्ल्या वगैरे, शिळ्या पोळ्या खाल्ल्या वगैरे अगोदर, कारण शिळी पोळी खतम करायची होती, आणि 2 ताज्या पोळ्या उरल्या. ओके, तर माझी आई म्हणते की ह्या 2 पोळ्या आपण कुत्र्याला लावू. ओके, आता हा तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हा आहे की या 2 पोळ्या कुत्र्याला न दाखवण्यापेक्षा या 2 पोळ्या राहू दे, याला आपण उद्या याचं एक प्रकारे चिवडा बनवून सकाळी नाश्त्यासोबत खाऊ. आता याच्यामध्ये चांगलं कोणतं आहे किंवा वाईट कोणतं आहे? या दॅट इज द वन थिंग की मला माझ्या आईला ते 2 पोळ्या कुत्र्याला द्यायच्या आहे की त्याच 2 पोळ्या उद्या सकाळी नाश्त्यासाठी राहायला पाहिजे. या तर व्हॉट इज गुड, व्हॉट इज रॉंग? सो याच्यामध्ये खूप सारे लोक कन्फ्युज होते आणि खूप सारे लोक म्हणतील की कुत्र्याला द्यावं बा, ओके, की कुत्र्याला आपण ऑफर करावं, या म्हणजे 2 पोळ्या नाश्ता करून आपल्यासाठी जास्त काही कठीण नाही. ओके, बट मी काही सिच्युएशन एक्सपिरियन्स केलाय. या म्हणजे कसं आहे की एक कुत्रा आहे, किंवा मी कम्पेअर नाही करत आहे, बट एक सिच्युएशन सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक कुत्रा आहे, आता आय डोंट नो व्हॉट इज त्याचं काम काय, व्हॉट ही डिड ऑल दिस डे, तो का करतो, आय डोंट नो. या बट लिटरली जेव्हा मी एक प्रकारे गावामध्ये राहतो, मी जेव्हा शहरात राहतो, काम करतो, तर तेव्हा मला नाही का एवढूसं भेटते, हार्डली 2 पोळ्या मेसचं जेवण एवढूसं भेटते, थोडीशी भाजी भेटते, थोडासा भात भेटते. ओके, आणि कधी मेसवाला आला नाही तर ओनली
बिस्किट आणि पाणी पिऊन जगावं लागते. तर खाण्याची खूप वांदे आहे, पण तरी सर्व्हाइव्ह करतो. बट यामुळे कसं आहे की यामुळे खाण्याची किंमत कळते. एका पोळीची किंमत कळते, एका भाताची किंमत कळते. व्हॉट इज एक्झॅक्ट इट इज. आणि जेव्हा माझ्यासमोर असं फील होते की माझ्यासमोर 2 पोळ्या त्या कुत्र्याला चालल्या आहे, ज्या की त्या पोळ्या उद्या सकाळी नाश्त्यासाठी बनल्या जाईल, तर माझं दुखते ना कुठेतरी. इट फील्स रॉंग टू मी. या माझ्यासाठी तो कुत्रा इम्पॉर्टंट नाही. या जर तो पाळीव प्राणी जस्ट लाईक आय डोंट नो यार. आय चूज माय पीपल. म्हणजे मी पहिले नाही का मी स्वतःच्या आसपासच्या लोकांचा विचार करीन मी, इन्स्टेड ऑफ थिंकिंग अबाउट द डॉग ऑर समथिंग. या बट काही काही लोकांसाठी एक पाळीव प्राणी किंवा एक कुत्र पण एक खूप जास्त व्हॅल्युएबल पर्सन असतात. वी हॅव टू थिंक अबाउट दॅट ऑल्सो. या बरोबर. बट आपला पॉइंट काय, या मी याच्यात गलत कुठे आहे सांग ना. का मी हे पोळ्या उद्या सकाळी नाश्त्यासाठी ठेवल्या असत्या की या पोळ्या मी कुत्र्याला दिल्या असत्या. व्हॉट वुड वी डू? याच्यामध्ये राईट काय रॉंग काय? वेल, याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये जे खूप सारे जण असे म्हटलं, जर आपण हा प्रश्न विचारला गेला सगळ्या लोकांना, त्याचं पर्सेंटेज काय येईल की आपण कुत्र्याला देऊन देऊ बा. एव्हरी टाइम डॉग आहे ना, तो सिंपती गोळा करतो की तो मुका आहे आणि तो पाळीव प्राणी आहे वगैरे वगैरे. पेट्स ऑलवेज ट्राइंग टू गेट इन सिंपती. येस. बट माणसाला कधी सिंपती भेटत नाही. लिटरली यस. म्हणजे एखाद्या भिकारी आहे ना, तर त्याला कधी 2 पोळ्या देत नाही किंवा त्याला कधी 1 पोळी देत नाही. या इट वॉज लाईक दॅट. नो. बट एक कुत्रा आहे तर त्याला आपण 2 पोळ्या देऊ. व्हॉट इज इट? आता मी असंही नाही म्हणत की एक डॉग्स आहे आणि एक ह्युमन आहे. माणसाची व्हॅल्यू काय आणि कुत्र्याची व्हॅल्यू काय, या हे डिपेंड करते सिच्युएशनवर, हे डिपेंड करते त्या व्यक्तीवर, हे डिपेंड करते त्या प्राणीवर, व्हॉट ही डिड. यस. आता प्राण्याबद्दल तर माहित नाही, पण माणसाबद्दल तर मी एक क्लिअर सांगतो की व्यक्ती राईट नाऊ ज्या सिच्युएशनवर तो आता आहे, कोणत्या सिच्युएशनवर, म्हणजे राईट रॉंग, कमवत आहे, भिकारी आहे, व्हॉटएव्हर, तो व्यक्ती म्हणजे हे सगळं त्याच्यामुळे झालंय इन द एंड. या म्हणजे व्हॉट एव्हर हॅपन इन हिज लाईफ, हे सगळं त्याच्याचमुळे झालंय. म्हणजे जे त्याच्या लाईफमध्ये जे काही चांगल्या गोष्टी सुरू आहे, वाईट गोष्टी सुरू आहे, हे सगळं त्याच्याचमुळे झालं आहे. येस. सो दॅट इज ट्रू फॅक्ट, राईट. म्हणजे समज जर एक व्यक्ती प्रधानमंत्री आहे किंवा एक व्यक्ती खूप जास्त गरीब आहे किंवा खूप जास्त भिकारी आहे, तर हे त्या व्यक्तीची डेस्टिनी नाही की त्याला भिकारी बनायचंच होतं. नाही ना. हे जस्ट लाईक त्यांनी त्याच्या लाईफमध्ये काही मेहनत नाही घेतली, त्याने काहीच नाही केलं. ही वॉज डुईंग, त्यांनी त्याच्या लाईफचा ज्याप्रमाणे वेस्ट ऑफ टाइम केला, त्याने बस लाईफने पण त्याला तो सेम रिस्पॉन्स दिला. राईट नो आता जो तो आहे तो आहे, राईट. कुत्र्याच्या बाबतीत तसं होत नाही. कुत्र्याच्या बाबतीत कसं आहे की एक कुत्रा समजा दिसायला थोडं चांगलं आहे वगैरे वगैरे समथिंग, ते एक नाही का खूप सारे जण त्याला पेट घेऊन घेतात किंवा एखाद्या मोठ्या ठिकाणी त्याला ऍज अ पेट म्हणून वापरतात. ओके. आणि कोणत्याही घरामध्ये ऍज अ कुत्रा म्हणून पेट जरी आलं, म्हणजे पाळीव प्राणी, तर त्या कुत्र्याचं चांगलं पालन पोषण वगैरे चालतंय. त्या कुत्र्याला काहीच करायचं करत नाही. इन्स्टेड ऑफ असा काही कुत्रा आहे जो दिसण्यासाठी, म्हणजे प्राण्यांना नाही का त्यांच्या व्हिज्युअलायझेशन थ्रू त्यांची डेस्टिनी डिसाइड होते, म्हणजे ते दिसतात कसे, दॅट इज द ओनली थिंग. या बट माणसामध्ये असं नसते. माणसामध्ये त्याला स्वतःची काबिलियत, स्वतःचं काही ना काहीतरी डोकं वगैरे खूप साऱ्या गोष्टी त्याला लावावं लागते, त्यानंतर तो एक सक्सेसफुल पर्सन बनतो. मी कम्पेअर नाही कोणाला कुत्र्यामध्ये आणि माणसामध्ये, कारण कुत्र कुठे आहे आणि माणूस वॉज टू मच. माणूस खूप मोठा आहे, कारण माणसाने एवढं सारं केलं आहे, कुत्र नाही करू शकत.
बरं, हा इश्यू वॉज लाईक वाटतं तेवढा छोटा, वाटतं तेवढा मोठा, आय डोंट नो. बट एक गोष्ट आहे, या या पॉइंटला नाही का खूप जास्त विचार करून याच्यावर झगडा करून नाही का आपण नाही का आपल्याच व्यक्तीसोबत नाही का झगडा करतो आणि काही प्रॉब्लेम नाही. दॅट्स इट. येस. हे काही मॅटर पडत नाही. कुत्र्याने किती खाल्लं आणि आपण किती नाश्ता केला, इट्स नॉट थिंग. आजची तारीख आहे 23 तारीख. येस, सॅटर्डे आहे. पुढल्या हप्त्यामध्ये नाही, म्हणजे जून मध्ये सुरुवात होणार आहे. एक मिनिट, लेट मी डू द कॅलेंडर. 23 आहे. 1 तारीख पर्यंत पासून सुरू होईल शायद. अजूनपर्यंत नोटिफिकेशन याच आहे, बट या हफ्त्यामध्ये येऊनच जाईल. येस. सो मला काफी प्रोसिजर करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल मला गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, कारण आता ट्रान्सपोर्ट व्हेकल बंद झाले आहे. ऍक्च्युली जे ऑफिसचे जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे ते बंद केलं आहे बिकॉज ऑफ कोरोना व्हायरस. तर त्यामुळे आता स्वतःच्या गाड्यानीच जायचं आहे. सो एक प्रॉब्लेम तर आहे. येस, बट वी हॅव टू डील विथ दिस थिंग. त्याच्यानंतर मग नागपूरमध्ये गेल्यावर कोणकोणता प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे, कारण तिथं गेल्यानंतरही मग मेस आहे, खायला भेटेल का नाही वगैरे वगैरे, खूप इश्यूज आहे. सो जस्ट फिगर इट आउट. ओके. अदर दॅन दॅट अजून एक प्रॉब्लेम आहे, माझ्या खात्यामध्ये आता पैसे नाहीये जास्त. येस, इट वॉज ओनली 2-2.5 हजार रुपये असेल. दॅट्स इट. आणि खर्च म्हणजे माझं ते हार्ड डिस्क मध्ये 6,000 रुपये गेले. सो 8,000 रुपये. आणि रेंटचा खर्च. येस, म्हणजे रेंटचा खर्च गेला ना. या महिन्यात माझा खर्च झाला किती यार, कारण मी तर घरीच होतो. मला एकदा थोडसा फोकस करावं लागेल. मला माझे ते मी ऍक्च्युली काय, माझं या 2020चं एक रेझोल्युशन होतं, मी त्याला इम्प्लिमेंट केलं. दॅट इज रिअली गुड. या रेझोल्युशन हे होतं की मी माझ्या जे काही एक्सपेन्सेस आहे, माझे जेवढे काही खर्च आहे, मी त्याचा एक प्रकारे नोंदणी करेल. असं नाही कंट्रोल करेल, नो नो नो. या राईट ना, एक प्रकारे नोंदणी करेल की म्हणजे या दिवशी एवढा पैसा खर्च झाला, तर कुठे झाला खर्च, कशात झाला खर्च वगैरे वगैरे. कारण कसं आपल्यामध्ये पेमेंट येतो, मग आपण तो घालवतो वगैरे. दॅट्स इट. बट कधी हे एक चांगली गोष्ट आहे, चांगली हॅबिट आहे की आपण आपले जेवढे काही खर्च आहे ना, याची कुठेतरी नोंद करून ठेवली ना, तर दॅट विल बी रिली गुड. या त्यामुळे आपल्याला माहित पडते एक्झॅक्टली, एक ओव्हरव्ह्यू भेटतो जेव्हा आपण नाही का ते शीट भरतो, मंथली एक्सपेन्सेसची जेव्हा शीट भरतो, तेव्हा आपल्याला माहित पडते की या साला आपण याच्यावर जास्त खर्च केला यावेळेस. तर मग आपण नेक्स्ट टाइम मध्ये आपण त्याला इम्प्रुव्हमेंट करतो, आणि हे एक चांगली पण गोष्ट आहे. आणि अदर दॅन दॅट मी जे कसं आहे, माझे जेवढे काही ट्रान्झॅक्शन आहे ते एवढी डिजिटल करतो. म्हणजे यांनी काय होते की एक प्रकारे हे असते, म्हणजे नोटीस लागून जातो, कुठेतरी नोंद होऊन जाते का याला यांनी ट्रान्सफर केलं. सो युजली मी बाय कॅशनी कधीच पेमेंट करत नाही. मी कॅश ठेवतच नाही युजली, बिलकुलच नाही. कारण मला माहित आहे, मी समजा 500 रुपये जरी ठेवले ना, लिटरली 2 दिवसात गायब होते, मला माहित पडणार नाही. तर युजली मी कसं आहे, माझ्यापाशी जेवढे डिजिटल माध्यमनी पैसे ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे मोबाईल फोन्स, UPI, आणि त्याच्यानंतर डेबिट कार्ड वगैरे, स्वाईप थ्रू मी नेहमी यानेच पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्या बँक ट्रान्झॅक्शन वर लिहून येते की कोणाला दिले, त्याचा UPI नंबर वगैरे सगळं क्लिअरली लिहून येते. मग जेव्हा ते बँक स्टेटमेंट जेव्हा वाचतो, जेव्हा मग मला माझ्या मंथली एक्सपेन्सेस मध्ये त्याला फिलअप करतो, सो क्लिअरली मला दिसून जाते. हा जो कोरोना व्हायरस आहे, हा खतम होणार नाही आहे लिटरली. असं म्हणजे हे असं आहे की
आणि लॉकडाऊन पण असं खतम झालं असं नाही, लॉकडाऊन पण वाढेल नाही असं नाही. म्हणजे असं राहील की आता म्हणजे आता जून मध्ये सुरू करेल मोस्ट ऑफ द वगैरे सगळे. असं नाही का आता लॉकडाऊन वाढेल, इट वॉज नॉट. आता जून मध्ये सुरू करेल. तर आपल्याला कोरोना सोबतच जगायचं राईट नाव. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे, नेहमी आपलं मास्क घालून ठेवायचं आहे वगैरे वगैरे. ओके. जास्त लोकांसोबत हँगआउट नाही करायचं आहे. सो इट वॉज गुड. ओके. आणि कुठेही जायचं असेल तर जर मी नागपूरला जाऊन राहिलो आहे तर म्हणजे खूप सारे प्रिकॉशन्स वगैरे घ्यायचे आहेत. येस. आणि असं नाही का लॉकडाऊन खतम राहील, म्हणजे ज्यावेळेस असं वाटेल की आता शहरामध्ये खूप भयानक स्थिती आहे, म्हणजे नागपूरमध्ये करीब 1000-2000 लोक कोरोनाने ग्रस्त आहे, तर त्यावेळेस म्हणजे लॉकडाऊन अशी राहील की हे डिस्ट्रिक्ट वाईज डिपेंड राहील. म्हणजे कसं आहे की आता नागपूरमध्ये कोरोनाचे करीब 5,500 केसेस आले फटाकसे. तर त्यावेळेस कसं अचानकपणे जून मध्येच, तर मग कसं की जून मध्ये मग लॉकडाऊन लागेल ओनली नागपूरमध्ये, कारण नागपूरमध्ये एकदम भयानक केसेस वाढले आहे. तर आम्ही 15 दिवसाचं लॉकडाऊन करतो बा नागपूरमध्ये. तर 15 दिवसाचं लॉकडाऊन राहील, याच्यामध्ये काहीच व्हेकल ट्रान्सफर होणार नाही. यस, तुम्ही जिथे आहात तिथेच अटकून जाईल. सो याच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम राहील, कारण आता समजा जर मी नागपूरला गेलो आणि अचानकपणे मग केसेस वगैरे वाढले आणि मग लॉकडाऊन केलं तर मग मला तिथेच राहावं लागेल रूमवर, राईट. तर मग व्हॉट वुड आय ईट, मी खाईन काय, जगीन काय, कारण मेस तर बंद राहील, कारण ऑफकोर्स लॉकडाऊन आहे, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करायचे आहे, तर डेफिनेटली बंद राहील ते. मग खायचं काय, हा ठीक आहे, राहण्यासाठी तर रूम आहे, बट घरी असन तर आपण काही ना काही करू शकतो. सो तेव्हा प्रॉब्लेम राहील, तेव्हा आपल्याला फटाकसे तयार राहावं लागेल की आपण आपली गाडी घेऊन वर्धेला येऊ. पण तिथेही वर्धेला येण्यासाठी तिथे चेकपोस्टवर थांबेल, तिथेही थर्मल स्कॅनिंग होईल आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट टू प्रोसीड. सो इट वॉज बिट मच कॉम्प्लिकेटेड, बट वी हॅव टू लिव्ह विथ दोज थिंग्स. येस. कोरोना काही जाणार तर नाहीच आहे असं मला वाटत नाही. सिंगापुरी स्टडी वॉज गेटिंग रिली फेल. सिंगापुरी स्टडीमध्ये मी विचार केला होता की याच्यामध्ये नाही, मग त्या स्टडीमध्ये हे फाइंड आउट झालं होतं की कोरोना नाही का हळूहळू सगळ्यावर म्हणजे हे जाईल, म्हणजे 18 जून पर्यंत भारतामध्ये कोरोनाबद्दल काही पेशंट राहणार नाही. नंतर हळूहळू युरोपचे पण हळूहळू कंट्रीज कोरोनाला मात करेल. ओके. आणि मग डिसेंबर मध्ये ऑलमोस्ट पूर्ण दुनियामधून कोरोना कोणीच राहणार नाही. बट हे असं नाही आहे कारण कोरोनाची सेकंड वेव्ह पण येते. व्हॉट इज सेकंड वेव्ह म्हणजे काय होते की सेकंड वेव्ह म्हणजे समज जर एक व्यक्ती आहे त्याला कोरोना झाला आहे, ओके, आणि समज जर एक व्यक्ती तो कोरोना झाला आहे, नंतर तो हॉस्पिटलमध्ये गेला, क्वारंटीन गेला, तो क्युअर पण झाला. ओके. क्युअर झाल्यानंतर मग आपण त्याला म्हणू शकतो का तो कोरोना व्हायरस होणार नाही? ऑफकोर्स तोच एक व्यक्ती आहे, त्याला कोरोना व्हायरस होणार नाही, कारण तो कम्प्लिटली सेफ आहे. ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरस नाही झालाय तो डेंजर आहे. कारण राईट नाव ह्युमन बॉडीमध्ये ती अँटीबॉडीज बनायच्याच आहे. येस. तर हु इज मोस्ट सेफर? जो व्यक्ती कोरोनाग्रस्त झाऊन रिकवर झाला आहे तो व्यक्ती सेफ आहे. सो मग अशा पद्धतीने सगळ्यांनाच कोरोना व्हायला पाहिजे. तर ऑलमोस्ट त्यासाठीच ते लॉकडाऊन उघडत आहे ना. त्या आता बघ ना, नागपूरमध्ये एवढी स्थिती आहे, वर्धेमध्ये एवढी स्थिती आहे, करीब 1,25,000 केसेस इंडियामध्ये आहे वगैरे वगैरे. 20-25 लाख तर अमेरिकेमध्ये आहे. तरी लॉकडाऊन ओपन करून राहिले, कारण यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप भयानक प्रॉब्लेम आलाय. बरं हे तर ठीक आहे, आपले जेवढे काही सेक्टर वगैरे ओपन होऊन राहिले, मॅन्युफॅक्चर वगैरे वगैरे, बट
व्हॉट अबाउट ट्रॅव्हल सेक्टर, टुरिझम सेक्टर. टुरिझम सेक्टरला बहुत भयानक फटका बसला. इट वॉज टू मच. येस, कारण टुरिझम सेक्टर वाटते हे जेवढं मोठं आहे त्याच्यापेक्षा मोठं आहे. येस, कारण टुरिझम सेक्टरवर नाही का खूप सारे लोक पैसा कमवतात. म्हणजे टुरिझम सेक्टर याच्यासाठी बनलेलं आहे, पैसा कमवण्यासाठी. येस, कारण जेवढे काही वेल्दी पर्सन आहे त्यांना बाहेर फिरायचा शौक आहे आणि त्यांना वाटेल तेवढा पैसा खर्च करायचा आहे. दॅट्स इट. मग यांना काय पॅकेजेस पाहिजे, मग राहण्यासाठी हॉटेल्स पाहिजे, हॉटेलमध्ये सर्व्हिसेस पाहिजे, त्यानंतर त्या प्लेसमध्ये गेल्यावर तिथे गेल्यावर ट्रान्सपोर्टची सुविधा, त्यानंतर कोणते अट्रॅक्शन आहे तिथे, मग त्यांची तिकीट्स, मग त्याच्यावर जगणारे छोटे छोटे उद्योग वगैरे. सो इट वॉज वे मोर बिग कनेक्शन. या सो जर एक जरी कोलॅप्स झालं तर त्याच्या मागे पूर्णच कोलॅप्स होते. सो ट्रॅव्हल सेक्टर वॉज रिअली बॅड हर्ट. मला वाटत नाही तरी काही 2 वर्ष तरी रिकवर होईल, बट टुरिझम सेक्टर इट वॉज कम्प्लिटली बॅड. ऍक्च्युली दुबईमध्ये एक एक्सपो होणार होता, 2020 एक्सपो. येस, इट वॉज रिअली ग्रँड ओपनिंग वगैरे. त्याच्यामध्ये दुबईचं वॉज बहुत जबरदस्त होता. हा एक्सपो त्यांनी करीब 3 वर्षापासून त्यांनी हे केला होता. ऍक्च्युली त्यांचे 3 आयलंड कम्प्लीट झाले होते. इट वॉज पाम आयलंड जो एक मॅनमेड आयलंड आहे ना तो, त्याने दुसरा एक आयलंड आहे आणि त्याच्यानंतर एक वर्ल्ड आयलंड आहे. वर्ल्ड आयलंड म्हणजे ह्याच्यामध्ये एक आयलंड आहे ज्याच्यामध्ये पूर्ण दुनियाची नक्षेनुसार त्यांनी आयलंड बनवले गेले आहे. सो इट वॉज रिअली ग्रेट. त्याची ओपनिंग आहे आणि ते ओपनिंग या एक्सपो मध्ये ओपन दाखवणार होते. येस, सो इट वॉज रिअली गुड. येस, बट कोरोना व्हायरस. येस, आणि त्यामुळे कम्प्लिटली या लॉकडाऊनमुळे मला पण खूप जास्त प्रॉब्लेम झाला या कोरोना व्हायरसमुळे. येस, कोरोना व्हायरस नाही पण या लॉकडाऊनमुळे तर खूप जास्त झाला आहे. कारण माझे बहुत प्लॅन होते यार. येस, म्हणजे मी या मेला मी मुंबईला असणार होतो लिटरली. येस, मी वडिलांसोबत बोललो असतो आणि त्यानंतर मग मी मुंबईला असतो या ठिकाणी, या राईट नो या टायमाला. आणि थोडं बहुत स्ट्रगलिंग सुरू झाली असती, मला माहित पडलं असतं कशाला का म्हणते, कुठे कुठे जायचं वगैरे वगैरे. एक फक्त सुरुवात झाली असती आणि दॅट वॉज रिअली ग्रेट, कारण सुरुवातच करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हेच माझं डिले झालं. आता माझं आता डिले कसं झालं, आता डिले म्हणजे आता कुठपर्यंत डिले आहे. आता लॉकडाऊन उघडलं जाऊ शकते ना, दॅट इज नॉट. कारण सोशल डिस्टन्सिंग फॉलो करता इथे, तर त्यामुळे मी कशाप्रमाणे इम्प्लिमेंट करू, कशाप्रमाणे जाऊ, आणि मुंबईमध्ये जाऊ तर कसं जाऊ. येस, कसं जाऊ म्हणजे, आणि तिथे गेल्यावरही रेंट भेटन का नाही भेटन वगैरे वगैरे. आणि त्यानंतर तिथे कोरोना व्हायरसचे बहुत भयानक बूम आहे तिथे. लिटरली 20 ते 25 30 हजार लोक तिथे कोरोनाग्रस्त आहे मुंबईमध्ये. सो इट वॉज रिअली बिग हॉटस्पॉट राईट नाव. सो समज जर मी तिथे गेलो आणि मला कोरोना व्हायरस झाला, असं नाही मी क्युअर करू शकतो बट त्यासाठी लागतो ना पैसा. जर मी तिथे गेलो आणि त्यानंतर मग मला कोरोना झाला आणि मग आय हॅव टू गो टू हॉस्पिटल अँड पे फॉर दोज. सो तो पैसा कुठून येईल युजली, राईट? माझी अँटीबॉडीज तर ठीक आहे बनून घेईल, बट त्यासाठी मला काही क्वारंटीनसाठी आणि तिथून काही ड्रग्स वगैरे वापरण्यासाठी मला काही म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला ना, त्याने काही ना काही खर्च येईल ना. मिनिमम जो खर्च आहे तो 20 ते 22 हजार रुपये आहे. तो हु विल पे दोज मनी? लिटरली मी इथे स्ट्रगलिंग साठी आलो आहे ना की. सो प्रॉब्लेम इज टू मच. मलाच नाही माहिती यार. लिटरली मी या सगळ्या गोष्टीवर फोकस करून राहिलो आहे आणि फाइंड आउट करून राहिलाय की केव्हापर्यंत हे असं राहील. येस, बट जसं मला चान्स भेटला आणि जसं मला वाटलं की चलो ठीक आहे, लेट्स गो, सो लेट्स गो. आणि राईट नाव माझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे, आय कॅन डू दिस. सो येस, सो आताच एवढंच, जास्त काय आहे नाही.
This is the end. This is the Maya Artifacts episode number 1970. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.